ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या संदर्भातली एक महत्त्वाची बातमी समोर येते आहे। ज्ञानेश्वरी मुंडे यांचं उपोषण तुर्तास स्थगित करण्यात आलेलं आहे। अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांच्याशी चर्चा केल्यानंतर उपोषण तुर्तास स्थगित केलंय। तर पती महादेव मुंडे हत्या प्रकरणी त्यांचं उपोषण सुरू होतं। या क्षणाची आपण महत्त्वाची बातमी बघतोय। ज्ञानेश्वरी मुंडे यांनी उपोषण तुर्तास स्थगित केलेलं आहे। दरम्यान त्यांनी अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि चर्चा झाल्यानंतर हे उपोषण जे आहे ते तुर्तास स्थगित केल्याचं सांगण्यात आलेलं आहे। पती महादेव मुंडे हत्या प्रकरणी त्या उपोषणाला बसल्या होत्या। आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारची त्यांची मागणी होती। ज्ञानेश्वरी मुंडे या उपोषणाला बसलेल्या होत्या। न्याय कधी मिळणार अशी त्यांनी वारंवार मागणी केलेली होती। त्यानंतर सध्या त्यांनी उपोषण हे स्थगित केलेलं आहे। अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांच्याशी चर्चा केलेली आणि या चर्चा झाल्यानंतर त्यांनी उपोषण तुर्तास स्थगित केलेलं आहे। आपण सध्या दृश्यांमध्ये बघतोय अधीक्षक चेतना तिडके यांच्याशी चर्चा करताना आपल्याला ज्ञानेश्वरी मुंडे आपल्याला दिसतात। सुरेश जाधव आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। सुरेश, ज्ञानेश्वरी मुंडे यांनी उपोषण तुर्तास स्थगित केलेलं आहे, काय अधिकचा तपशील आहे? न्याय मिळावा यासाठी ज्ञानेश्वरी मुंडे आणि कुटुंब यामध्ये लहान मुलांसहित जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेलं होतं। आता 16 महिने होऊनही न्याय मिळत नाही आणि आरोपींना अटक केली जात नाही, त्यामुळे मुंडे कुटुंब आक्रमक झालं होतं। त्यानंतर पोलीस अधीक्षक यांनी त्यांना आश्वासन दिलं, 1 महिन्यामध्ये आम्ही आरोपी अटक करू, आरोपी अटकेच्या संदर्भात जवळ पोहोचलेलो आहोत, त्यामुळे आंदोलन स्थगित करा या अशा पद्धतीचं आश्वासन पोलीस अधीक्षकांनी दिलं होतं। त्यानंतर चेतना तिडके ज्या अप्पर पोलीस अधीक्षक आहेत त्यांनी या ठिकाणी आंदोलनस्थळी येऊन भेट दिली आणि भेट दिल्यानंतर मात्र मुंडे कुटुंबांनी 1 महिन्याचा कालावधी हा पोलीस अधीक्षकांना दिलेला आहे आणि त्यानंतर जर आरोपी अटक झाले नाही तर कठोर आंदोलन केलं जाईल अशाच पद्धतीनं कुटुंबाचं उपोषण केलं जाईल। त्यामुळे पोलीस प्रशासन असेल त्यांनी तात्काळ आरोपी अटकेच्या अनुषंगाने कारवाई करावी या एका मुद्द्यावरतीच हे आंदोलन मागे घेण्यात आलं आहे। त्यामुळे आता नेमकं जे ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणामध्ये चार्जशीट लवकर फाईल झाली, सीआयडी त्या ठिकाणी देखील दाखल करण्यात आली होती, तशाच पद्धतीने चौकशी केली जावी अशी देखील ज्ञानेश्वरी मुंडे यांची मागणी आहे। त्यामुळे न्याय मिळेल आता का नाही हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। निश्चित। सुरेश, जेव्हा अधीक्षक चेतना तिडके या भेटीला आल्या त्यावेळेला त्यांची नेमकी चर्चा काय झालेली आहे? चेतना तिडके या ठिकाणी आल्यानंतर जो पोलीस तपास आहे तो कशा पद्धतीने सुरू आहे? आता सुरुवातीला डीवायएसपी लेवलचे अधिकारी यामध्ये तपास करत होते, त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेची एक ब्रांच त्या ठिकाणी तपासासाठी पाठवली, एक पथक पाठवलं, ज्यामध्ये संतोष साबळेसह अनेक जे अनुभवी असलेले कर्मचारी आहेत ते देखील याचा तपास करतायत आणि तपास सुरुवातीपासून सुरू केला आहे। जवळपास 100 ते 150 लोकांचे जॉब देखील घेण्यात आले आणि त्यानंतर आता कुठेतरी जे पोलीस आहेत ते आरोपीच्या मागावरती आहेत आणि लवकरात लवकर निश्चित। सुरेश, त्यामुळे कशा प्रकारे तपास पुढे जातो, न्याय कसा मिळतो हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर ज्ञानेश्वरी मुंडे यांनी उपोषण जे आहे ते स्थगित केलेलं आहे। न्याय मिळावा या मागणीसाठी त्यांनी उपोषण सुरू केलं होतं आणि तुर्तास त्यांनी उपोषण जे आहे ते स्थगित केलेलं आहे।